आता बातमी आहे शिवसेनेच्या दोन नेत्यांसंदर्भातली. अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट या दोघांसंदर्भातली अपडेट आहे. कारण निधीवरून या दोघांमध्ये काही काळ संघर्ष पाहायला मिळालेला होता. मात्र आता या दोघांनी एकाच वाहनातून प्रवास जो आहे तो केलेला आणि तो प्रवास आता चर्चेत आलेला आहे. आणि हीच ती दृश्य आहेत. एकाच वाहनात नाही दोघेही प्रवास करताना पाहायला मिळाले. नुकताच अब्दुल सत्तारांनी पालकमंत्री निधी देत नाहीत असा आरोप शिरसाटांवर केला होता. यानंतर वादावादीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक घेत मुंबईत दोन्ही नेत्यांची कानउघडणी केली. यानंतर विधान परिषद निवडणुकीत सत्तारांच्या मुलाने अर्ज दाखल केला. मग सत्तारांनी मुलाच्या माध्यमातूनही भाजपवर तोंडसूक घेतलं. यामुळे सत्तारांना पुन्हा एकदा पक्षातनं कानपिचक्या मिळाल्या. यानंतर सर्व नेते जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज करण्याकरता एकत्र आले आणि सत्तार आणि शिरसाट यांनी एकाच गाडीतनं प्रवास केला आणि दोघांनीही मन जुळण्याचा दावा केला. त्यामुळे हा गोडवा कायम राहणार की अल्पकाळच टिकणार पाहणं महत्त्वाचं आहे. आजचा प्रवास चांगलाच आहे. पहिलाही चांगला होता, आताही चांगला आहे. प्रवासामध्ये चांगलाच आहे ना प्रवास. प्रवासामध्ये काही आमचा मन जुळली आहेत का? अहो आम्ही कुठे तलवारी घेऊन एकमेकाच्या मागे लागलेलो आहोत. मनभेद म्हणून मन जुळली आहेत का? मन जुळलेलीच होती. काही गोष्टी जे काय असतं ना, कधी कधी भाजीमध्ये मीठ कमी आहे तर नाराजगी असते. दुसरं वेळ मीठ जास्त टाकू. मीठ कमी आहे का? बरोबर आहे. नाही, आता मीठ जे आहे आम्हाला दोघालाही आमचे सर्वांचे नेते 6 आमदार 1 खासदार महोदयाचे नेते, मुख्यमंत्री माजी सध्याचे उपमुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख मन जुळली आहेत का? एकनाथ शिंदेने आमची मन फेविकॉलच्या जॉईंटने जॉईंट करून दिली. होईल. आता मला पूर्ण 100% पालकमंत्र्यावर 1 मिनिट मला पालकमंत्र्यावर 100% विश्वास आहे.